आपण सगळेच फिट आणि हेल्थी राहायचं स्वप्न बघतो, पण त्यासाठी दिवसाची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आयुर्वेद विथ सुनीता चॅनलमध्ये. तर आज आपण एक्झरसाइजचे महत्त्व आणि आजचा आजचा गुड डे कसा होता ते बघू. चला तर मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आम्ही सकाळी लवकर उठून चालणे, व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी एक औषधच असल्यामुळे आम्ही रोज फिरायला जात असतो आणि एक्झरसाइज करत असतो. हे बघा मित्रांनो, इथे किती घाण रस्त्यावर लोकांनी आणून टाकले. हे किती वाईट दृश्य आहे. सकाळचे एकदम छान सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडतात, कारण सूर्यकिरण पण आपल्या शरीराला खूप पोषक असतात. त्यापासून आपल्याला जीवनसत्व मिळत असतात. त्यामुळे आपली हाडं ही मजबूत आणि भक्कम होतात. हे बघा मित्रांनो, रस्त्याला हे लिंबाचे झाडं आहेत. हे खूप औषधे आहेत आणि ते लिंबाचे झाडंसुद्धा सूर्यकिरणाने न्हाऊन निघाले आहे, कारण झाडांना सुद्धा सूर्यप्रकाश महत्त्व आणि लिंबाचे पानं हे औषधी म्हणून वापरतो आपण. मित्रांनो, चिकन खाणं हे चांगलं नाही. आता ओरिजिनल चिकन भेटत नाही, त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक आहे. इंजेक्शन दव्याने तयार केलेल्या कोंबड्या खायच्या नाही. पायी ही बघा पांढरी सफेद रुई. ही रुई खूप आयुर्वेदिक आहे आणि तिचा आयुर्वेदामध्ये खूप वापर करण्यात आलेला आहे. आपण स्पेशल तिच्यावर व्हिडिओ बनवू. हे बघा किती छान सूर्यकिरण एकदम. हा बघा सूर्य बाप्पा बघा आपल्याला कसा बघतोय, लपाछपी खेळतोय. आणि बघा मित्रांनो, असे गटार आणि या गटारामध्ये हे पानं कधी कधी बाजारात विकायला असतात, परंतु त्यामुळे घेतले तरी धुवून खात जा. चांगले गरम पाण्याने धुवून टाकत जा. लोक कुठले पण विकायला घेऊन येतात. आणि हे बघा बळीराम हिरे यांचं स्टॅच्यू आहे आणि त्यांचं इथे MBA कॉलेज आहे. आणि सकाळी खूप लोक इथे 4 वाजेपासून वॉकिंगसाठी येत असतात, व्यायामसाठी, एक्झरसाइज. आणि इथे जॉगिंग ट्रॅक बनवत आहेत. हे बघा हा डॉगसुद्धा रोज येतो वॉकिंगला, रोज येतो तो, आणि खूप मस्त डॉग आहे. हे बघा जॉगिंग ट्रॅक आता त्यांनी खोदकाम केलं आहे, नवीन बनवत आहेत. आणि लवकर गेलो ना, आज थोडा आम्हाला उशीर झाला. रोज जर लवकर गेलो ना, 5:30-6ला खूप गर्दी असते, कारण कामाला जाणारे भगिनी किंवा म्हणजे लेडीज जेंट्स ते लवकर येतात. आमचे मुलं शाळेत त्यांना डब्बा वगैरे करून शाळेत गेल्याशिवाय येत. रोज आपण व्यायामसुद्धा केला पाहिजे आणि आम्ही इथे येऊन एक्झरसाइज करतो, थोडंसं चालतो. आपल्याला जर फिट राहायचं असेल तर सकाळी आपण उठून रोज व्यायाम केला पाहिजे मित्रांनो. आणि व्यायामाचे मी तुम्हाला 10 फायदे सांगणार आहे आणि ते तुम्ही नीट ऐका आणि तुम्ही सुद्धा घरी रोज सकाळी लवकर उठा आणि एक्झरसाइज करा. नाही जाता आलं तर घरातल्या घरात पण करू शकता. तर त्यामुळे काय होतं की मेंदू आपला ताजातवाना राहतो. सकाळी व्यायाम केल्याने मेंदूला एकदम आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळत असतो जास्त, आणि दिवसभर फोकस वाढत असतो आपला, म्हणजे एकाग्रता. दुसरा फायदा म्हणजे आपलं हृदय आहे ना, ते एकदम मजबूत होत असते एक्झरसाइजने. ते काय होतं की नियमित चालतो आपण, वॉकिंग करतो, त्यामुळे व्यायाम केल्याने आपलं हृदय निरोगी राहते. त्याचप्रमाणे ऊर्जा वाढत असते. तिसरा फायदा, सकाळी जर आपण व्यायाम केला तर आपलं दिवसभर कोणत्याच कामात कंटाळा येत नाही. एकदम एनर्जी आणि उत्साह आपल्याला जाणवत असतो. त्यामुळे रोज एक्झरसाइज करा. त्याचप्रमाणे चौथा फायदा असा आहे की आपण जर रोज एक्झरसाइज केल्यामुळे काय होतं की आपला जो ताणतणाव असतो, घरातलं, बाहेरचं, कामाचं, इतर कोणतंही आपलं मानसिक टेन्शन असेल तर ते सुद्धा कमी होत असतं आणि आपल्याला कमी होल्याचं शरीरात एकदम गुड हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे एक्झरसाइज करायला पाहिजे. नंतर 5वा फायदा असा आहे की आपलं जे वजन वाढणे ही तर खूप मोठी समस्या आपल्या भारतामध्ये झालेली आहे. कारण आताचं जे ज्ञानामुळे लोकांचं काम कमी झालं आहे आणि लोकांचं आयुष्य कमी झालं आहे. शुगर, BP, वजन हे खूप मोठ्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या दिसतात. त्यामुळे
तुम्ही एक्झरसाईज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपलं शरीर बॅलन्समध्ये राहत असतं. आणि सकाळी जर तुम्ही चाललात ना, तर एक्झरसाईज केला तर फिट आणि कमी तुमचं शरीर एकदम फिटनेसमध्ये राहील आणि एकदम तुमचं जे शुगर वगैरे ती लेवलसुद्धा कमी होईल. नंतर त्यामुळे काय होतं, आपण एक्झरसाईज केल्यामुळे आपण एकदम फ्रेश होत असतो आणि त्यामुळे आपण एकदम मस्त झोपी जातो. रात्री सकाळी एकदम छान रात्री झोप लागत असते सकाळी व्यायाम केल्याने. पुढचा फायदा असा आहे की मित्रांनो, शरीर लवचिक होतं असतं. व्यायाम केल्याने आपली बॉडी लवचिक होत असते. स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम केल्याने शरीराची लवचिकता अधिक वाढत असते. मित्रांनो, पुढचा फायदा सांगणार आहे मी, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं. लाईक ठोका आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला, पुढचा फायदा, रक्ताभिसरण सुधारते. म्हणजे आपलं जे ब्लड प्रेशर असतं, रक्तवाहिन्या चांगल्या चालतात. आपल्या ज्या बंद पडलेल्या धमन्यासुद्धा चालू होतात आणि आपलं रक्त एकदम चांगलं प्रेशरमध्ये चालत असतं. त्यामुळे आपलं BP वगैरे एकदम मिडियम राहत असतं. त्यामुळे रोज वॉकिंग एक्झरसाईज करणं गरजेचं. आणि पुढचा 9वा फायदा असा आहे की आपलं जे खातो ना अन्न, जे पण काही खात असतो तर ते पचन सुधारत असतं. आपलं अन्न पचन होत असतं. आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण झाल्याने आपलं अन्न चांगल्या प्रमाणात पचलं जातं. आणि मित्रांनो, लोक हे कागदामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न भरून असं टाकून देतात कुठे पण रस्त्यावर. ते चांगलं पण दिसत नाही, आरोग्याला धोका होतो. वेगवेगळे रोगराई निर्माण होतात आणि प्राण्यांच्या पोटात ते प्लास्टिक जात असतं. त्यांच्या आरोग्याला पण धोका असतो. ते पण एक जीव आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की असं कुणीही करू नका. आम्ही आलो. पांडूला बघा किती आनंद झालाय. तो सकाळी रोज गुड मॉर्निंग देत असतो मला. खूप हुशार आहे आमचा पांडू. बघा आल्यावर कसा गागतो, भुंकतो जनावर आल्यावर. आणि मित्रांनो, मी एक्झरसाईज करून आल्यानंतर मी झाडांना रोज पाणी देत असते. कारण ते आपले श्वास आहे. झाडं नसतील तर आपल्याला शुद्ध हवा कुठून येणार. आणि आज हवा ही आपले एक जीवन आहे. पण झाडं नसल्यामुळे प्रदूषण जास्त वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळे आजार, श्वासाचे आजार आणि खूपच म्हणजे आरोग्याचे ज्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वृक्ष संवर्धन करा, अधिकाधिक झाडे लावा, सगळ्यांना माझी विनंती आहे. आणि मी झाडझूड करून घेतली, ओटा झाडला, घराची साफसफाई केली. 5 वाजताच मी आंघोळ केलेली. मुलांना डब्बा करावा लागतो ना. त्यानंतर साफसफाई करून मी देवाची पूजा केली. आणि मित्रांनो, आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी अध्यात्माची पण गरज असते. आपण ज्या भगवंताने आपल्याला निर्माण केलं, आपलं अन्नाचं रक्त बनवतं, त्याला आपण रोज नमन केलं पाहिजे. त्यासाठी रोज थोडे भक्तिभावाने देवासमोर हात जोडा. हे अजून बाकीच्या झाडांना पाणी घालायचं राहिलेलं होतं, ते घातलं. आणि तुळशीला पाणी घातलं. तुळशीची पूजा केली. कारण तुळशी, प्रत्येकाच्या घरी तुळशी असते आणि तुळशी आपल्या घराचं दैवत असतं. ते एक सौभाग्याचं लेणं आहे. आपल्या घराचा सांभाळ करत असते. आणि रोज तुळशीला पाणी घाल. नंतर सूर्यदेवाला मी अर्धे घालत असते. त्यानंतर मी सूर्यदेवाला रोज जल अर्पण करत असते आणि सगळ्यांसाठी चांगलं आरोग्य आयुष्य मागत असते. आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे की सूर्याला नमस्कार करा, ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर मी सकाळी सकाळी चहा न पिता मी फ्रूट्स खात असते. रोज सकाळी कोणतं तरी नवीन एक फ्रूट्स खायचं. कारण फ्रूट खाणं हे चांगलं असतं सकाळी सकाळी आपल्या आरोग्यासाठी. त्यानंतर मी जेवण बनवलं. मुलं पण शाळेतून येणार होते. मस्तपैकी एकदम फॅन्टॅस्टिक उडदाची उसळ बनवली. मित्रांनो, हे कडधान्य खूपच पौष्टिक आहे, ताकद देणारे आहे. त्यानंतर मग मी जेवण करून झाल्यावर थोडी रेस्ट म्हणून मी
थोडे चारोळ्या वगैरे तयार केल्या आणि मला ज्या विषयावर व्हिडिओ बनायचं त्याची मी स्क्रिप्ट लिहिली. मित्रांनो, आरोग्य ही आपल्या आयुष्याशी गुरुकिल्ले आहे. म्हणून रोज एक्सरसाइज करा, व्यायाम करा आणि आपलं आरोग्य जपा. स्वस्थ राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा असेच नवीन नवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.